भारतीय जनता पक्षानेच सांगितलं की पहलगाम मध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्यात धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या. हिंदू असेल गोळी घातली, हिंदू असेल गोळी घातली. मग तुमच्या राज्यात हिंदू असुरक्षित आहेत आणि ज्यांनी हिंदूंना मारलं, ज्यांनी त्या अतिरेकी किंवा मारेकरी पाठवले होते त्या पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट मॅच खेळू कशी शकता? बरं आम्ही काँग्रेस बरोबर गेलो म्हणून आम्ही हिंदुत्व सोडलं. मग तुम्ही चंद्रबाबूवर गेलेले ते चंद्रबाबू हिंदुत्ववादी आहेत का? नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का? भाजपचे मुस्लिम अल्पसंख्याक सेल सौगाते मोरी वाटतात. 32 लाख मुस्लिम लोकांना त्यांनी ती सौगात वाटली तरी भाजप हिंदुत्ववादी आहे. म्हणजे याचा अर्थ असा की भाजप जे करेल ते अमर प्रेम आणि इतरांनी केलं तर लव जिहाद. असं कसं काय होऊ शकतं? म्हणजे भाजपने केलं, त्यांनी काही केलं, सौगाते मोदी वाटलं तरी अमर प्रेम आहे. त्याच्यानंतर एका बाजूला तुम्ही सोफिया कुरेशी म्हणजे रक्षाबंधनाचा जो मी उल्लेख केला, बहीण आपल्याला राखी बांधते की माझं रक्षण कर म्हणून. ती सोफिया कुरेशी महिला आपल्या देशाचं रक्षण करते, तिला हे निर्लज्ज भाजपवाले पाकिस्तान की बहीण, आतंकवादियों की बहीण म्हणतात. आणि दुसऱ्या बाजूला मोदी सांगतात की यावर्षी मुस्लिम महिलांकडनं रक्षाबंधन करून घ्या. मग नक्की तुमचं काय, भाजपचं काय, अमर प्रेम आहे का लव जिहाद आहे?